नमस्कार फॅमिली। तर आज तुम्ही मला खूप कमेंट करत होते की राजगिरा बीटरूटची रोटीची रेसिपी दाखव। तर बीटरूट राजगिराची ही रोटीची रेसिपी तुम्हाला दाखवते, पण ही रेसिपी एवढीच नाही आहे, तर फ्रँकी बनवणार आहोत आपण। व्हेजिटेबल पनीर चीज फ्रँकी। तर घरात काही नसेल आणि पटपट काहीतरी बनवायचं असेल नाश्त्याला किंवा लंचला, तर ही फ्रँकी एकदम टेस्टी आणि इझी रेसिपी आहे। तर अर्ध बीट किसून घेतलं आहे आणि हा राजगिराचं पीठ टाकलेलं आहे, त्यानंतर मीठ टाकलेलं आहे। त्या आता टाकणार आहे धणा जिरा पावडर, काळ्या मिरीची पावडर टाकू शकता तुम्ही, आणि थोडासा तीळ आणि ओवा टाकायचा आहे आणि हे व्यवस्थित या बीटामध्ये मिक्स करून घ्यायचं। हे राजगिऱ्याचं पीठ, राजगिऱ्याचं पीठ जास्त चिकट असतं, त्यामुळे ते मळताना खूप जोर लावावा लागतो आणि त्याला वेळसुद्धा लागतो। तर आधी बीटरूटमध्येच व्यवस्थित ते पीठ मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ मळायचं आहे। पीठ मळून झाल्यावर थोडाशा हातावर तेल घ्यायचं किंवा भांड्याला तेल लावायचं आहे आणि ते पीठ व्यवस्थित मसळून घ्यायचं आहे। पीठ मळायची प्रोसेस जर चांगली असेल ना तर आपल्याला ह्या चपात्या पटापट लाटता येतात। तर बघू शकता तुम्ही मी पीठ मळलेलं आहे। तर ह्याची आपण फ्रँकी बनवणार आहेत। तसं मोस्टली आपण बाहेर खातो ती मैद्याची फ्रँकी असते किंवा घरात बनवली तर गव्हाच्या पिठाची फ्रँकी असते, पण ही मी राजगिराची बीटरूट टाकून फ्रँकी बनवते। तर ती खूपच टेस्टी रेसिपी आहे। तर बघू शकता पनीरचं पूर्ण पॅकेटमधला अर्ध पनीरचं पॅकेट घेतलं आहे। फ्रीजरमधून काढल्यामुळे पनीर कडक आहे, तर मी त्याचे बारीक बारीक तुकडे करते। तुम्ही बघू शकता पनीर बारीक चिरून झाल्याच्या नंतर हे एका बाजूला ठेवायचं आहे। आपलं पीठ देखील मळून झालेलं आहे। आता आपण भाज्या चिरणार आहोत। तर खूपच हेल्दी डिश आहे, मुलांना आवडणारी आहे। चीज वगैरे मस्त भरपूर टाकायचं आहे आपल्याला। खूप हेल्दी आणि टेस्टी रेसिपी आहे। त्यानंतर मी ही बेल पेपर घेतलेली आहे, येलो बेल पेपर घेतलेली आहे, ती देखील आपल्याला बारीक चिरून घ्यायची। तुम्हाला भाज्या जेवढा बारीक चिरता येईल तेवढा बारीक चिरू शकता। तर ह्यामध्ये भाज्यांचीच म्हणजे तुमच्याकडे समजा एखादी भाजी नसेल तर तुम्ही स्किप करू शकता। गाजर देखील इथे तुम्ही बारीक चिरून किंवा किसून घेऊ शकता, म्हणजे घरात थोड्या थोड्या ज्या ज्या भाज्या उरल्यात त्याचा वापर होतो आणि हेल्दी आणि टेस्टी रेसिपी तयार होते। तर मी रेड बेल पेपर घेतलेली आहे, ती पण अर्धीच होती, म्हणजे या उरलेल्या भाज्या होत्या सगळ्या। तर म्हटलं ह्या भाज्या अर्ध्या अर्ध्या उरल्यात, अर्धी येलो बेल पेपर अर्धी रेड बेल पेपर राहिलेली आहे। तर मी म्हटलं त्याचा वापर पण होईल आणि काहीतरी वेगळी युनिक रेसिपी होईल। तर त्यामुळे मी ते कापून घेतली आणि शिमला मिरची पण मी अर्धी घेतली, ती देखील अशीच बारीक चिरून घेतली। त्यानंतर आता एक पूर्ण कांदा घ्यायचा आहे आपल्याला, कांदा देखील आपल्याला असाच बारीक चिरून घ्यायचा आहे। तर झटपट जर तुम्हाला काय बनवायचं असेल आणि सुचत नसेल मुलांना नाश्त्याला काय द्यायचं आहे जे मुलांना पण आवडेल, तर ही रेसिपी अगदी मस्त इझी टेस्टी रेसिपी आहे। तर ही नक्की तुम्ही ट्राय करू शकता। तर कांदा पण मी असा बारीक चिरून घेतलेला आहे, पूर्ण एक कांदा घेतला आहे आणि आता हा बाऊल एक घेतलेला आहे, त्याच्यात सगळ्या भाज्या ज्या ज्या आपण चिरल्या त्या टाकणार आहे। शिमला मिरची टाकली आहे, कांदा टाकला आहे, येलो आणि रेड बेल पेपर टाकलेली आहे। ह्या सगळ्या भाज्या व्यवस्थित टाकून घेतल्या आहेत आपण। आता ह्याच्यामध्ये आपण मसाले टाकणार आहोत। तर काय टाकणार आहोत ते तुम्हाला दाखवते। त्याआधी हे जे पनीर होते, हे जे जास्त गार होते ना, जरासं गरम पाण्यात टाकले मी आणि हे पनीर ह्यामध्ये टाकले, कोथिंबीर टाकली, मीठ टाकलं। तर हे चिली फ्लेक्स आहे, हे चिली फ्लेक्स मी टाकते त्याच्यामध्ये, आणि त्यानंतर टाकणार आहे ब्लॅक पेपर पावडर। चिली फ्लेक्स, मीठ आणि ब्लॅक पेपर पावडर ही तुम्ही तुमच्या टेस्टनुसार आणि जेवढी भाज्यांची क्वांटिटी आहे त्यानुसार कमी जास्त करू शकतात। हे सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। हे मिक्स करून झाल्याच्या नंतर ह्याच्यात आपण चीज पण टाकणार आहोत, पण त्याआधी हे आपल्याला नीट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झाल्यावर चीज टाकायची घाई करायची नाही आपल्याला। आधी आपल्याला जे आपण पीठ मळून ठेवलेलं आहे ते पिठाच्या पहिले चपात्या लाटून घ्यायच्या आहेत। तर हे बीटरूट टाकून मी जे हे राजगिऱ्याचं पीठ मळलेलं आहे, तुमच्याकडे राजगिऱ्याचं पीठ नसेल तर तुम्ही गव्हाच्या पिठात पण करू शकतात, मैद्यामध्ये पण करू शकतात। तर आता इथे कसं आहे ना, राजगिऱ्याचं पीठ जास्त वापरलं जातं, ते कारण ते हेल्दी आहेत आणि ह्या मॅडम डाएट फॉलो करतात, त्यामुळे ते राजगिऱ्यात जास्त खातात। तर अशा व्यवस्थित गोळे करून घेतले मी आणि पटापट ह्याच्या चपात्या लाटून घेतल्या आहेत। तर आपल्याला काय करायचं आहे ना, ह्या ज्या चपात्या लाटणार
टाकणार आहोत त्या एकदम पूर्णपणे शेकायच्या नाही आहेत, म्हणजेच भाजायच्या नाही आहेत. ह्या आपल्याला अर्धवट भाजायच्या आहेत कारण आपण ह्याची फ्रँकी बनवणार आहोत. तर मी पटापट सगळ्या चपात्या भाजून घेतल्या आहेत आणि आता तुम्हाला दाखवते की कशा आपल्याला भाजायच्या आहेत. तर एका बाजूलाच तूप लावायचं आणि व्यवस्थित भाजून घ्यायचं कारण दुसऱ्या बाजूचा जो वरचा भाग असणार आहे तो आपला ऑलरेडी तव्यावर आपण फ्रँकी करताना होणार आहे. म्हणून मी प्रत्येक चपातीला एका बाजूला तूप लावून घेतलेलं आहे आणि एका बाजूला व्यवस्थित शिजवून घेतली आणि एका बाजूला थोडीशी अशी कच्ची ठेवलेली आहे. जो कच्चा भाग आहे तो आपल्याला फ्रँकीच्या वरच्या बाजूला ठेवायचा आहे. अशा करून मला 5 फ्रँकी बनवायच्या होत्या तर मी 5ही चपात्या पटापट भाजून घेतलेल्या आहेत. तर तुमचे मी कमेंट प्रत्येक जणाचे वाचते. तुमचे कमेंट वाचून मला खूप छान वाटतं. तुम्ही खूप मला सपोर्ट करताय, खूप छान कमेंट करतायत. तर असेच माझ्या पाठीशी उभे राहा, मला खूप सपोर्ट करा. माझ्या व्हिडिओना लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून त्यांना पण समजेल की कामवाल्या बाईंचं जीवन कसं असतं. तर बाजूला चहा होतोय आणि एका बाजूला जो बाजूला भाऊ आहे तो भैया जो उभा आहे तो तिथे 24 आवर्सचं काम करतो. तर तो देखील त्याच्या कामाला लागलेला आहे आणि मी माझं काम करते. बाजूला चहा पण होतोय आणि मी एका बाजूला फ्रँकी करते. तर अशा प्रकारे बघू शकता तुम्ही मी पटापट सगळ्याच फ्रँकीच्या रोटी आहेत म्हणजे त्याच्या चपात्या आहेत त्या भाजून घेतल्यात. आता आपण ह्याच्यामध्ये स्टफिंग करूया. तर सगळ्या चपात्या भाजून झाल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये मी स्टफिंग भरणार आहे. तर तुम्ही बघू शकता स्टफिंग कशी भरायची. तर आपण ज्या भाज्या केलेल्या आहेत त्याच्यामध्ये आधी आपण सगळ्यात चीज टाकणार आहोत कारण मुलांना पण चीज आवडतं आणि चीजमुळे रेसिपीला एक वेगळीच टेस्ट येते आणि जे मुलं खायला मागे पुढे करतात कारण चीज असलेली वस्तू मुलांना आवडते. मग तो पास्ता असू दे, पिझ्झा असू दे, फ्रँकी असू दे, काही असू दे. तर तुम्ही बघू शकता मी पटापट सगळ्या चपात्या भाजून घेतलेल्या आहेत आणि अजूनही चपात्या भाजते कारण 5 चपात्या आपल्याला करायच्या आहेत. एका बाजूनीच आपल्याला सगळ्या चपात्या भाजून घ्यायच्या आहेत. तर तोपर्यंत मी सगळं आवरून घेतलं, चीज वगैरे सगळे काढून घेतलं त्याचे कागद आणि ह्या ज्या भाज्या आपण कट केल्या होत्या त्या भाज्यांमध्ये सगळा चीज असा किसून टाकलेला आहे. तर तुम्ही बघू शकता की ज्या आपण बाउलमध्ये सगळ्या भाज्या एकत्र केल्या होत्या त्याच्यामध्ये सगळा चीज मी म्हणजे 2 क्यूब घेतलेले चीजचे ते दोन्ही क्यूब मी त्याच्यात किसून टाकलेले आहेत. अजून 1 क्यूब चीजचा आपल्याला लागणार आहे म्हणजे 5 फ्रँकी बनवायला मला 3 चीजचे क्यूब्स लागले. तर तुम्ही बघू शकता त्यांना स्टफिंग जास्त पाहिजे होती तर मॅडमना आणि सरांना स्टफिंग जास्त पाहिजे होती. तर तूप असलेला भाग मी आतवर घेतला आहे वरच्या बाजूला आणि त्याच्यावरच मी हे सॉस लावलेलं आहे. अर्धा बाजूलाच आपल्याला सॉस लावायचा आहे. त्यानंतर ही स्टफिंग जी आहे ती आता आपण इथे टाकणार आहोत. तुम्ही बघू शकता जी स्टफिंग मी केलेली आहे पनीर आणि व्हेजिटेबलची ती स्टफिंग मी इथे टाकणार आहे. ती व्यवस्थित आपल्याला अर्ध्या चपातीवर व्यवस्थित टाकायची आहे आणि ती टाकल्यानंतर मी ह्याच्यावर चीज म्हणजे किसणार आहे, चीज टाकणार आहे. तर 1 चीज मला 5ही फ्रँकीला वरून टाकायला बस झालं होतं. त्यानंतर ही फ्रँकीची जी चपाती आहे ती आपण फोल्ड करणार आहे आणि आता ती मी गॅसवर ठेवणार आहे. अशा करून मी एका टायमाला एका तव्यावर 2-2 फ्रँकी ठेवत होती. तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसणारच आहे की मी कशा प्रकारे ती ह्या सगळ्या स्टफिंग टाकल्यानंतर कशा प्रकारे शिजवली आहे, भाजली आहे ते पण मी तुम्हाला व्हिडिओतनं पुढे दाखवणार आहे. तर तुम्ही बघू शकता आता मी पटापट सगळ्या फ्रँकी करून घेतल्या आहेत कारण मला दुसऱ्या पण कामावर जायचं. तुम्हाला तर माहिती आहे ह्या घरी मी जेवण बनवायचं काम करते आणि ह्या कामवाल्या बाईला तुम्ही खूप सपोर्ट करताय, मला दिसतंय ते. तर असाच सपोर्ट करत राहा. माझ्या व्हिडिओंना खूप लाईक करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि माझ्या व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. तर तुम्ही बघू शकता तव्यावर मी कसं खरपूस असं भाजून घेतलेलं आहे. तर एक फ्रँकी भाजून झाल्याच्यानंतर मी तिथे असं मॅडमना पाहिजे होती अशी क्रिस्पी भाजलेली फ्रँकी पाहिजे होती. तर तयार आहे आपली झटपट अशी खूपच हेल्दी टेस्टी अशी फ्रँकी. कशी वाटली रेसिपी कमेंट करून सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मला खूप सपोर्ट करा. तर भेटूया. बघा किती छान दिसते, एकदम चीजी आणि हेल्दी अशी मस्तपैकी फ्रँकी घरच्या घरी रेडी आहे. सरांच्या टिफिनमध्ये भरायला तयार आहे मी. तर चला मी सरांचा टिफिन भरते. तोपर्यंत तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक छानसा कमेंट करा तुमच्या या बहिणीसाठी. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये अशीच नवीन मस्त कुठली तरी छान रेसिपी घेऊन. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि बाय. नमस्कार. श्री स्वामी समर्थ.